जनरेट झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काही बदल झालेले आहेत. बदल झाल्याच्या नंतर आपण WPS ऑफिसमध्ये पेज सेटअप एक्सेलमध्ये कशा पद्धतीने करायचं ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. एक्सेलमध्ये थोडंसं पेज सेटअप त्रासाचं जातं, म्हणून एक्सेलचं पेज सेटअप माहीत असणे गरजेचं आहे. आता या ठिकाणी बघा, WPS आता नवीन अपडेशन झालेले आहेत, त्याच्यामुळे जवळपास ते गुगल शीट सारखं काम करते. तर याच्यामध्ये एखादी आपण जुनी फाईल आपली घेऊया. एखादी जुनी फाईल आपण एक्सेलची ओपन करू. ओपन केल्याच्या नंतर आता याच्यामध्ये पेज सेटअप कुठे आहे ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. आता इथला जो इंटरफेस तुम्ही बघितला तर बऱ्यापैकी याच्यामध्ये बदल झालेला आहे. इथे वर शेअरचं बटन आलेलं आहे, खाली एडिट, मोबाईल व्ह्यू, फाइंड, रिप्लेस, टूल्स वगैरे आलेलं आहे. एडिट ऑन पीसी पण आलेलं आहे. ठीक आहे. पण या एडिट ऑन पीसीचा तेवढा काही फरक पडत नाही. तर इथे वर 3 रेषेला गेल्याच्या इथे वर 3 रेषा आहेत बघा. इथे वर 3 रेषा आहे, याच्यामध्ये आहे ते पेज सेटअप. या 3 रेषेमध्ये तुम्हाला जायचं. 3 रेषेमध्ये गेल्याच्या नंतर इथे प्रिंट शब्द आहे. ठीक आहे. परवा आपण याच्यात गेलो होतो पण लक्षात आलं नव्हतं ते. प्रिंटमध्ये जायचं. ठीक आहे. प्रिंटमध्ये गेल्याच्या नंतर इथे बघा एक्सपोर्ट ॲज प्रिंट फाईल. एक्सपोर्ट ॲज प्रिंट फाईल असं लिहिलेलं आहे की नाही, ज्याला तुम्हाला करायचं आहे क्लिक. एक्सपोर्ट ॲज प्रिंट फाईल. ठीक आहे. ओके. एक्सपोर्ट ॲज प्रिंट फाईल केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला खाली दिसते बघा, बेसिक सेटिंग आहे, ज्याच्यामध्ये कलर आहे, प्रिंट मोड आहे आणि प्रिंट रेंज आहे. त्याच्या बाजूला इथे आहे सर बघा पेज सेटअप. ठीक आहे. इथे पेज सेटअपमध्ये गेल्याच्या नंतर इथे सगळे ते ऑप्शन जे आपण होते तिथं ते ऑप्शन अशा पद्धतीने इथे दिसतात. जसं इथे ओरिएंटेशन, पेजचं ओरिएंटेशन, पेज उभा हवा आहे की आडवा हवा आहे. उभ्या पेजसाठी पोर्ट्रेट, आडव्या पेजसाठी लँडस्केप. ठीक आहे. तर आपण पोर्ट्रेट घेऊया. त्याच्यानंतर पेपर साईज आहे, वेगवेगळ्या प्रकारचे पेपर साईज आहे तिथे. आपलं जास्तीत जास्त आपण A4 आणि लीगल हे 2 पेपर साईज आपण यूज करत असतो. त्याच्यानंतर मार्जिन बघा. आता हे पेज सेटअप करत असताना या ठिकाणी वर तुम्हाला पेज दिसत आहे की सध्या तुमचं 2 पेजमध्ये काम आहे. तुम्ही इथे मार्जिन जर चेंज केली, नॉर्मलची वाईड केली तर बघा असं पेज दिसते. वाईडची नॅरो केली तर अशा पद्धतीने दिसते. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रिंट वॉट, इथे बघा प्रिंट वॉट सिलेक्टेड शीट किंवा होल वर्कबुक तुम्हाला प्रिंट काय करायचं आहे त्याच्यात जाण्याची तुम्हाला गरज नाही. आता इथे स्केलिंग आहे बघा. स्केलिंग बघा. प्रिंट आता स्केलिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण काय घेत असतो की फिट ऑल कॉलम्स ऑन वन पेज. ठीक आहे. म्हणजे जे उभे कॉलम असतात की नाही ते एका पेजवर यायला पाहिजे, हा ऑप्शन आपण घेतो. फिट ऑल कॉलम्स ऑन वन पेज. ठीक आहे. हा घेतल्याच्या नंतर इथे बघा एका पेजमध्ये आलं. आता इथे मार्जिन तुम्ही चेक करू शकता. नॉर्मल मार्जिन, वाईड मार्जिन. तिथे वर आपल्याला पेज दिसतोय बघा छोटासा झाल्यासारखा, नॅरो मार्जिन. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला गरज पडली तर स्केलिंग घ्यायची. आणि नंतर हे झालं पेज. आणि इथे एक्सपोर्ट टोटल वन पेज हे याच्यासाठी. नंतर माय डॉक्युमेंटला जाऊन सेव्ह करायचं त्याला प्रिंट देण्यासाठी. इथे एक्सपोर्ट ॲज PDF. ठीक आहे. PDF झाली. PDF झाल्याच्या नंतर ती PDF या ठिकाणी तुम्हाला ओपन होताना दिसेल नंतर. ठीक आहे. तुम्ही ओपनही करू शकता तिला, व्ह्यू नाऊ करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला पेज सेटअप करायचं आहे. एकदा परत सांगतो फास्टमध्ये. इथे वर 3 रेषेला जायचं. 3 रेषेमध्ये गेल्याच्या नंतर इथे प्रिंटला जायचं. प्रिंटला गेल्याच्या नंतर इथे एक्सपोर्ट ॲज प्रिंट फाईल आणि त्याच्यामध्ये इथे बेसिक सेटिंगच्या बाजूला आहे पेज सेटअप. ठीक आहे.